तिने घेऊन पळून मातशें आमकां सगळें हेल्प करून करपाचें म्हणजे आमकां काय जाता रावपाचें हें ना सगळें मोडून पडलेलें आहे आनी आतां 1-2 दीस पावस पडत जाल्यार सगळें थांबतलें। वेल्ला काणका सुमार 50 ते 60 वर्सां पोन्ने रवी आजगांवकर हांचें मातयेचें घर कोसळ्ळें। सुदैवान जिवाची हानी जाली ना, मात घराच्यो 2 वण्टी कोसळिल्ल्यान सगळें मदेरूय कोसळ्ळें। वणत कोसळच्या 2 मिनटां पयलीं मिसेस आजगांवकर त्याच रुमान आशिल्ली, मात ती भायर गेली त्याच क्षणाक वणत कोसळ्ळी। तांचें बऱ्या प्रमाणात नुकसाण जालां। मदतीक स्थायीक पंच रोखडेच धांवले, मात आमकां आमदार डिलायला लोबो हांणी कितेंय मदत करची वा सरकारा वतीन तरी कितेंय मदत जावची अशी मागणी आजगांवकर घराब्यान केल्या। आवाज खडखड आवाज आला म्हणजे मी बाथरूमात गेले तरी सगळं धावलेली मला भय झाला आणि आली बाहेर त्याच्यानंतर मग हे लोक सगळे आले हे सगळे आले मग भिंत पडली भिंत पडली ना पडावर लोक सगळे धावून आले सगळे। अच्छा म्हणजे एकदमच सगळ्या दोन्ही भिंत पडल्या हे दोन्ही पडल्या दोन्ही कळा आवाज यायला लागला मग आले आणि तुम्हाला काय समजलंच नाही मला काय कळलं नाही ते। अच्छा एकटेच होता तुम्ही? मी एकटी होती ते मला काय कळलं नाही मला भय दिसायला लागला। आता काय काय ऍक्च्युअली भिंती म्हणजे सगळं हे झालं वरचं हे सगळं आलं आणि इथे आवाज आला खरा आवाज आल्यावर हे सगळं एक पडलं। आता ऑलमोस्ट किती घराच्या भिंती हे झाल्या? हे दोन्ही आहे दोन्ही 2 रूम हे झाले पूर्ण। अच्छा आणि वरचं वरचं आहे आणि हे दोन्ही आवाज आला ना हे आवाज आल्यावर खरा आवाज आला दोन्ही पडलं। जीवितहानी वगैरे नाही झाली? तुम्हाला काय लागलंय तुम्हाला काय? मला काय लागलं नाही। ते रात्री 9:30 सुमार अशे आवाज कशे लागलो खरखर करून आणि पावसान भीत सगळी फुगलेली दिसती आणि ती सगळे सकयल पडले आणि आवाज येलो व्हडल्यान आवाज येलो आम्ही समज कितें जालें येवन पळयल्यार ते 3 रूम आमचे पडले सगळे फाटले बिटले सगळे आणि त्या सायडीचो एक रूम त्या सायडीचो एक पडलो। कितल्यांक झाले तरी? 9:30 सुमार रातचे काल राती। अच्छा पावस बी नासलो? पाऊस नासलो तेन्ना पाऊस नासलो मागीर पाऊस म्हणजे ओल्ड घर असले? ओल्ड घर आमची एका वर्साक 60 वर्सां जाली आता 55-60 वर्सां जाली। अच्छा आणि कोण रावताले ह्या घरान? पयलीं कोण रावना आमची भट म्हणून ती रावता भट तांकां दिल्ली आमी भटाक। अच्छा रावपाक म्हणून दिल्ली म्हणून ती मागीर मातशी काय जावंक ना तिका दुखो सगळं तुमचे घर बीन पडले पण नुकसान झाले तेन्ना खंयची कन्सर्न ऑथॉरिटी कोण ऑफिसर येयलेले तुमकां पाणी मेळपाक? कोण येवना आमचो पंच सागर लिंगोडकर तो मात धांवून येयलो त्या टायमार धांवून येयलो तेणी धांवून येवन खूब तेणी एका तेका फोन लायले सगळे पळयले सगळ्यांक भायर बी हे केले पण तो धांवून रोखडेच येयलो आमच्या थंयच रावता सागर। हे काणक्या म्हटल्या तुम्ही? काणका म्हणजे शिवोली मतदारसंघ? शिवोली मतदार आमची मॅडम दिल्याले लोक कितें तिचे पर्यंत मागणी आहा आमकां कितें हेल्प करपाची तिने घेवन पळोवन मातशें आमकां सगळें हेल्प करून करपाचें म्हणजे आमकां काय जाता रावपाचें हें ना सगळें मोडून पडलेलें आहे आनी आतां 1-2 दीस पावस पडत जाल्यार सगळेंच मोडटलें। 9:30च्या दरम्यान आमी भायर बसलेली आमच्या गॅलरीन थंयसून एक आवाज येयलो व्हडल्यान एखादें दिसलें कितें तरी पडलें म्हणून त्याच्या नंतर आमी पळयता जाल्यार हे फाटल्या रुमांची लायट ऑफ आसली कांय दिसान आले काळोख आणि मागीर सगळे लोक जमा झाले त्याच्यानंतर पळयलें जाल्यार ह्यो भिंती कोसळ्ळ्यो दोनूय नशीब ते एक लक म्हणजे कितें ती भितर नसली प्राण आनी जावंक ना ते व्हडले सेल्फ डिफेन्स जाले तिका नाजाल्यार आयज पळोवंक नाका आसलें ती डेली आपणाचो घोव भायर गेलो काय ती भायर बसता सदांच ते एक तेजो प्लस पॉयंट जालो ताका लायफ सेफ जालें तिजें ते व्हडलें घर कितें आहा घर तुजें उबें करूं शकता तूं पण एक जीव गेल्लो तुका हे करू शकना न्हू सेव करू शकना। कितें तुमची मागणी एक आसा की तिका पयल्यान पयलीं कितें तरी तिका वेवस्था जावंक जाय तेंची रावपाची कित्याक पावसाचे दीस न्हू तिची वेवस्था जाल्या जाल्यार एक रिपेर करूं शकता कितें तरी करूं शकता मागीर बांदकाम घेवन असले तशें हे करूं सेव करूं शकता तांकां व्हडल्यान व्हडली हेल्प म्हणजे तांकां खंय तरी कोणी रावपाक दिवपाचें कित्याक हो म्हयनो ऑगस्ट जून रूम मेळपाचे बी हे चान्सीस कमी असता आणि कोण रुमांतले भायरूय सरना आनी रूम दिनाय न्ही त्या एट द मोमेंट पट्टुशीन रूम काय दितले जावं शकना न्ही ते टेम्पररी तांकां आतां टेम्पररी एक आसरो दिवचो एक माणुसकी म्हणून
नमस्कार, परत एक नवी अपडेट घेऊन परत एकदा सध्या तुमच्या समोर येईल. सध्या आम्ही पावलेरचा वेल्ल्या काणक्या हांगासर आणि वेल्ल्या काणक्या हांगासर एक सध्या दुखद गोष्ट घडलेली असा. ती म्हणजे आम्ही सध्या पावलेले असा रवी आजगावकर ह्यांच्या घराकडे. रवी आजगावकरांचे जे घर असा कमीत कमी 50-60 वर्षाचे जुने घर असा आणि जुने भिंती असल्या कारणान काल अचानक 9 ते 9:30च्या सुमारास या घराचे दोन रूमाचे जे भिंती असा हे अकस्मात कोसळून पडलेले असा. सुदैवान हेतून कोणाक जीवित हानी जावना. पण ह्या घरान जर म्हणत जाल्यार एक भटाची जी फॅमिली असा पळय ती हांगासर रावताली आणि त्याची जी मिसेस असा भटाची ती ह्याच रुमान असली. जेन्ना 9 ते 9:30च्या सुमारास ह्या घराचे जेन्ना भिंती अकस्मात कोसळून पडलो तेन्ना ती ह्याच रुमान असली आणि काही कारणा खातीर 2 मिनिटां खातीर जेन्ना ती भायर सरली तेन्ना ह्या घराची जी भिंत असा ही अकस्मात कोसळून पडलेली असा. हेतून तिका सध्या काय जावना. पण हांगासर जर तुम्ही पळयत जाल्यार ह्या घराच्यो पूर्णपणे ज्यो भिंती जी असा हे सगळं कोसळून पडलेले असा. त्याच प्रमाणे पूर्ण मदेर जे असा हे घराचे हे सकयल येयले असा. त्याच प्रमाणे पूर्ण नळे जे असा हे मोडून पडलेले असा व काही लायटी सगळ्यो ह्या घराच्यो सगळ्यो गेल्ल्यो असा. पूर्ण घर जे असा पूर्णपणे सारखे वायट परिस्थितीन सध्या जाल्ले असा. थेट माझ्या फाटल्यान जर तुम्ही पळयत जाल्यार तुमकां दिसण्याक येता की ह्या घराच्यो ज्यो भिंती असा हे कशा तरेन कोसळून पडलेले असा आणि कितले नुकसान जाल्ले दिसण्याक येता. थेट आता आम्ही जर फुडल्या जर रूम पळयत जाल्यार हो जो फुडलो सायडीचो रूम असा हो त्यांचो किचन असा आणि किचन रूम असल्या कारणान पूर्ण रूम जो असा हो पूर्ण मोडून पडलो असा. पूर्ण घराचे जे मदेर असा रिपी म्हणा पाटी त्यांच्या घराचे म्हणा सगळं असं नुकसान झालेलं दिसण्यात गेले असा. कित्याक हे जे घर असा कमीत कमी जुने आणि 50-60 वर्षाचे जे घर असा हे घराचे जे मालक असा त्यांचे नाव जावन असा रवी आजगावकर. त्यांचे हे मालकीचे घर असा. आम्ही पूर्णपणे जाणून घेवपाचो प्रयत्न करूया त्यांच्या कडल्यान की नेमके ह्या घराचे कितले नुकसान झाले असा आणि नेमकी ह्या घराची जी भिंत जी कोसळून पडली असा त्याची पूर्णपणे अपडेट कितें आसा पळय. काल जेन्ना ही गोष्ट घडली तेन्ना कशा तरेन सिच्युएशन आसा कितें हांगासर जाल्लें पळय आमी पूर्ण जी अपडेट असा ह्या घराची त्यांच्या कडल्यान जाणून घेवपाचो प्रयत्न करूया. आमी जेन्ना तांकां विचारले जाल्यार तेंच्यांनी आमकां सांगलें की आमकां कोणें हार्दिक मदत करची. ही जी एरिया असा ही काणक्या वेल्ल्या लागता आणि शोले मतदारसंघ असल्या कारणान डिलायला लोबो ही त्यांचे आमदार असा. त्यांची मागणी डिलायला लोबो जे आमदार असा त्यांच्याकडे असा की तांकां कितें ना कितें सरकारा कडल्यान व तिच्या कडल्यान हार्दिक मदत जावची अशी त्यांची सध्या मागणी असा. आम्ही परत एकदा जाणून घेवपाचो पूर्णपणे प्रयत्न करूया हांगासर ह्या घराची कितें अपडेट आसा कशा तरेन ह्या घराचें नुकसान जाल्लें आसा पळय ते. सध्या आनी तुमकां सांगूंक सोदता की सध्या पावस ना आणि जर पावस येयलो जाल्यार अकस्मात हे घर जे आसा खंयच्या टायमार हे आनी मोडून पडटा. इतली सध्या वायट परिस्थिती इतली बिकट कंडिशन सध्या ह्या घराचे जाल्ले आसा. पूर्णपणे जाणून घेवपाचो प्रयत्न करूया आमी ह्या घराबद्दल. जितले अपडेट आमकां आनी ह्या घराबद्दल मेळत रावतले तितले अपडेट आमी सदांच तुमच्या मेरेन पावपाचो प्रयत्न करतले. पळयत राहा तुम्ही इन गोवा खातीर हांव साईप्रसाद कुबडे काणक्याच्यान.